शेवगावमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर पोलीस कुठलीच कारवाई करत नसल्याने या ठिकाणी ऑनलाईन लुटण्याचे आणि नागरिकांना फसवण्याचे प्रकार वाढतच चाललेत। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटचा धंदा सध्या मोठ्या जोमात चालू असल्याने अनेकांनी आपल्या जवळचं सोनं नाणं विकून आणि बँकेत ठेवलेले पैसे काढून तर काही हातावर पोट भरणाऱ्या महिला वर्गांनी देखील शेअर मार्केटमध्ये जास्त व्याजाच्या आमिषापोटी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली। शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथील वैभव कोकाटे यांनी जास्त व्याजाचं आमिष दाखवल्याने शेवगाव तालुक्यातील अनेकांनी या शेअर मार्केटमध्ये आपला पैसा गुंतवला। मात्र लोकांना त्याचा कुठलाही मोबदला परत न मिळता या शेअर मार्केट वाल्या बहादराने आपला वाढविस्तार गुंडाळून मध्यरात्रीच कुटुंबासह पसार झाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी त्याच्या ऑफिसचे आणि घराच्या सामानाची तोडफोड केली। मात्र पोलीस ठाण्यात याविषयी कुठल्याच प्रकारची कोणीच तक्रार दाखल करत नसल्याने शेअर मार्केटच्या नावाखाली गोरगरिबांना गंडा घालणारे यांच्यावर पोलीस प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने व्याजाच्या हव्यासापोटी लाखोंची गुंतवणूक करणारे नागरिक अशा प्रकरणात बळी जात आहेत आणि अशा प्रकारे शेअर मार्केटच्या नावाखाली शेवगावमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक फसवणूक होतीये। मात्र या प्रकाराकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानेच शेवगावमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली नागरिकांना फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत। मनीषा हनुमंत कळसाईत। तर तुमचे ह्या जे ट्रेडिंग मार्केट आहे गावातलं लाडजवळमध्ये किती पैसे गुंतवणूक केली होती? आम्ही 4 लाख केले। बरं, त्याच्यातले किती रुपये तुम्हाला वापस आले? काय आम्हाला 20,000 आले। आणि पैसे देताना किती टक्केचं काही व्याज सांगितलं गेलं होतं? म्हणजे ते असं म्हणजे 1 लाखाला 10,000 रुपये देव म्हटलं होतं हां महिन्याला। आता हे जे पैसे तुम्ही गुंतवले हे पैसे कुठून गोळा केले, ते कशी गोळा केले? मी सोरात तारण केलं। सोनं तारण केलं आणि हे पैसे भरले। हां आता ज्यावेळेस हे कुटुंब तुम्हाला लक्षात आलं निघून गेलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं? निघून वाटलं म्हणजे टेन्शन आलं भरपूर। काय करता जवळचे आम्ही शिलाई काम करून पैसे भरले, पोराच्या शिक्षणासाठी भरले। आम्हाला वाढता येईन असे मला पोराच्या शिक्षणासाठी लागते म्हणून वाढता केलं आम्ही ते पैसे। अपेक्षा होती। लोकांनी खूप कष्टाचे पैसे जमा 1-1 रुपये जमा करून वैभव कोकाटे यांच्याकडे टाकले होते, तरी यांनी आमुष लाखाचे म्हणजे लाखाला 12% आशा दाखवून यांना लोकांना लुटवले। यांनी शेअर मार्केटचा फंडा लाखोचा गंडा केला आहे, तरी लोकांनी 1-1 रुपये कष्टाचे जमा करून यांनी शेअर मार्केटमध्ये टाकले आहे। त्यांनी सुनीता ज्ञानदेव कोपळगड नेमकी माझ्या लेकाने पैसे टाकले 1 लाख रुपये, त्यांनी काही पैसे दिले नाही मला, मागं 1 हप्तासुद्धा नाही दिला। आणि गटाचे बी गेली उचलायला पैसे मागच्या शुक्रवारी 3 लाख रुपये घेऊन गेली गटाचे बी। हां त्याचा 1 हप्ता नाही, आता कालच्या आजच्याला हप्ता आहे 12 तारखेचा, कुणी भरायचं ते आता येऊन बोला। आता तो बोला लोकांना अटॅक आले। हां सलाईन चालू आहे, दुखणे चालू आहे, सगळ्याला मरायच्या बाऱ्या आल्या। सगळ्याला आता विचारच नाही आमच्या असं जेवण सुद्धा नाही, 2 दिवस झाले जेवण नाही, आम्हाला भाकरी फेकून दिल्यात। हां लोकांना अटॅक बी आले। हां मस्त अटॅक आले, दवाखान्यात ॲडमिट केलेत काही लोक। हां सलाईन बिलाईन सगळं चालू आहे। 20-25 लाख आहेत काही एवढं गोड बोलून घेऊन गेलाय नुसते। अवघड केलं ते मरणाचे पैसे घेऊन गेला 2 वाजता राखत बसलो तरी त्यांनी लागून दिलं नाही। 11 वाजल्यापासून 2 वाजता राखत बसलो तरी ते चुना लावून गेलाय। एकाचे 25-25 आणि 30-30 लाख अख्ख्या गावाचे 4-5 कोटी घेऊन गेलाय। बाहेरच्या गावाचे तर लांबच राहिले, जवळचेच घेऊन गेले। इथं गावातलेच ना 2-3 कोटी असतील, सगळे कोट्याला 30 कोटी असतील, 30-35 कोटी 30 कोटीचे पुढे असतील, सगळ्याचे पैसे घेऊन गेला देऊ। तुमच्या महिला वर्गात त्याची काय प्रतिक्रिया म्हटली? आता प्रतिक्रिया काय सांगते महिला वगैरे कसं सांगते तुम्हाला प्रतिक्रिया? त्याने बिचाऱ्याने खुरपून कोणी दोन्ही भांडे करून पैसे टाकलेत गोरगरिबांनी,
कापसं येचून कापसं इकून, कोणी एफड्या तोडून, कोणी रिटायर झालेले पैसे टाकून केले तिथं सोने बचत गटाचे, सोने बँकेत टाकून. काय करते ना, आणि सगळा पैसा तुम्ही तिथं गुंतवला. आता तिने आशा दाखवली ना, कोणाला 12ची, कोणाला 15ची, कोणाला 10 रुपये टक्क्याची. मग लोकांना आशाच लागली. किती हप्ते मिळाले तुम्हाला त्याच्यातून? हप्ते 2-3 मिळाले असतील, 3 हप्ते. नंतर जेव्हा तुम्ही यांना मागायला गेले पैसे, त्याने सांगितलं लग्न आलं होतं, त्यांनी सांगितलं 10 तारखेला देऊ, 10 तारखेला देऊ. तो म्हणला 10 फाशी घेतो मी, ते मला 10 आणून द्या, मग फाशी घेतो मी असं म्हणलं. तुम्ही काय पैसे माग तुम्हाला त्यांनी धमकी दिले का आत्महत्या? आम्हाला नाही दिले, आम्हाला. आम्हालाच दिली त्यांनी धमकी. धमकी दिली. धमकी नाही दिली का? आणि त्यांच्याकडं काही 4 4 व्हीलर 2 व्हीलर अशा किती काही गाड्या बिड्या घेतल्या होत्या का? हा, एक गाडी घेतली 30 लाखाची त्याने, आणि परत एक 8 लाखाची होती, आणि 3 मोटरसायकली होत्या. सोनं केलं ना मसलंय मोठं बाईना, सोनं करून नेलंय. ते 3-4 लॉकेटन, 3 हा सोन्याचे बेस्किटन, 3 सगळे मस्करू करू घेऊन गेली. हा, लोकांच्या जीवर घेऊ गेली ती. वैभवची मंडळी. वैभवची मम्मी. पोरीचा काही दोष नाही, ती वैभवची आई. वैभवचा बाप आणि पोरग, 2 पोरं. हे सगळं घडत असताना तुम्हाला कोणी असं सावध केलं नव्हतं का या गोष्टीपासून? आता सावध, आता खुद आम्ही मस्त गलीत होतो त्याच्यापाशी, पण त्याने आम्हाला कळूनच दिलं नाही काही. आता आम्ही मस्त 1 वाजेपर्यंत होतो. आम्ही 1-1.5 वाजता राखम बसलो, तर ते वर जाऊन परभू नानाला म्हणला का त्या कम राखम बसले, ते कम घरात जायना. इथं बसलो होतो आम्ही बाहेर, तर मग काय करा आता. नंतर फोन बी केलता म्हणते, त्यांना केलता फोन. मी लारजळगाव भाऊसाहेब साईनाथ बर्डे. आमच्या गावात वैभव कोकाटे हा ट्रेडिंग करीत होता. हा भरपूर दिवसापासून ट्रेडिंग, म्हणजे सगळे 4 महिने झाले तर ट्रेडिंग सुरू केली त्यांनी. याच्या आधी पण एक वेळेस ट्रेडिंग केली होती त्यांनी. ट्रेडिंगमध्ये तो लॉस गेला होता. तर त्यांनी ते घरचेच पैसे होते, त्यात लॉस गेला होता, घरी सगळ्याला माहीत होतं. नंतर त्यांनी मोठी ट्रेडिंग सुरू केली. 1-2 वर्ष आधी त्यांनी केली होती, नंतर ही 2 वर्षानंतर ही ट्रेडिंग सुरू केली. ह्या ट्रेडिंगमध्ये त्यांनी टोटल गावच गुंफून घेतलं. गाव एवढं गुंफिलं की गावाचे आज कमीत कमी 30 कोटी रुपये आहेत. गाव आणि परिसरातले सगळ्याच लोकांचे आज जे गुंतलेत ते सगळे गोरगरीब लोक गुंतलेले आहेत. आणि गोरगरीब सर्वसामान्य ज्यांनी कुठं शेतीचे 10 रुपये उत्पादन झालेले, कापसाचं याचं त्याचं, हे सगळं पैसे इकडं वैभव कोकाटेकडे दिले. परत महिला वर्ग थोडेफार आपले बचत गटाचे याचे त्याचे पैसे सगळे जमा करून टोटल पैसे वैभव कोकाटेकडे टाकले. आणि त्यांनी ह्या 2-3 दिवसात मी लग्न झाल्यानंतर लोकांना देतो, किंवा लग्न झाल्याच्या नंतर मी पैसे 10 तारखेला देतो, 2 तारखेला देतो, 5 तारखेला देतो. आणि 10 तारीख ही त्यांनी फिक्स टार्गेट केली होती. 10 तारखेला त्यांनी टोटल लोकाला गांडा देऊन पळून गेला. त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया म्हटलं गावात प्रतिक्रिया म्हणजे आता फार गावात सुतक पडल्यानेच झालं. मोठा डोंगर ढासळा आहे गावावर आमच्या. आणि सगळ्यात जास्त काही लोक असे आहेत आज सर की त्यांची परिस्थिती नाही आहे, तरी त्यांनी पाहुण्याकडून रावळ्याकडून इकडून तिकडून काढून त्याच्याकडे पैसे आणून टाकलेले. नाथा बाबूराव झांबरे, गाव लाडजळगाव. काय झालं नेमकी तिने शेअर मार्केटमध्ये आमचे पैसे गोरगरिबाचे लोकांनी कष्ट करून पैसे त्यांनी लुबडले. महिन्याला 2-3 हप्ते लालतील दाखवले लोकाला. पण नंतर तिने जास्त लोकांचा भरोसा बसल्यामुळे लोकांनी जवळजवळ 10-20 कोटीला तिने गाव लुबडलं आणि पळून गेला. काय नाव होतं? ज्ञानेश्वर वैभव ज्ञानेश्वर कोकाटे. बरं, किती टक्के द्यायचं लोकांना सांगितलं त्यांनी? 10% लोकाला. बरं, आतापर्यंत असे किती लोकांना पैसे आले? 25% लोकाला पैसे आले फक्त. किती कोटीचं म्हणजे आसपास परिसरातले किती कोटीचं लोक? 25, माझ्या मताने 25 कोटीचा. 25 कोटी. हा, आज परिस्थिती काय आहे? आज परिस्थिती लोकांना आज खालदार नाहीत. ते बी चोरून लोकांनी लपवून असे पैसे करून काम करून लोकांनी तिथे पैसे भरले. हा, आता त्यांचे घर पाडापडी केली असं कळतं, हे खरं आहे का? लोकांनी काय केलं? मग लोक काय गपची बसते का? काय केलं? घर पाडलं म्हणजे काय, घर थोडंच पाडलं, फक्त सामान त्याचं नेलं ते लोकांनी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहमदनगर.